जागतिक वसुंधरा दिनानिमित्त कोल्हापुरातील छत्रपती शहाजी विधी महाविद्यालयात डॉक्टर मधुकर येवलुजे लिखित निसर्गदूत प्राचार्य डॉक्टर मधुकर बाचुळकर या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। डॉक्टर मधुकर बाचुळकर यांच्या जीवन प्रवासावरती हे आधारित पुस्तक आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर जय सामंत होते, तर राज्याचे माजी अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि केंद्रीय एम्पॉवर्ड समितीचे सदस्य सुनील लिमये यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना सुनील लिमये यांनी डॉक्टर मधुकर बाचुळकर यांच्या प्रयत्नामुळे आज पर्यावरणाबद्दल जनजागृती निर्माण झाल्याचं सांगितलं। सध्या अनेक जण पर्यावरण संवर्धनासाठी पुढे येत आहेत। या चळवळीला बळ मिळतंय। निसर्गासाठी काम करायचं असेल तर ध्येय वेडं व्हावं लागतं। या विचारांची प्रचिती आता राधानगरी परिसरातून जाताना दिसते। तिथली जैवविविधता जपण्यासाठी डॉक्टर बाचुळकर यांनी आयुष्यभर कार्य केलं। त्यांचं हे कार्य सर्वांसाठी पथदर्शी असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं। पुस्तकाचे लेखक डॉक्टर मधुकर येवलुजे यांनी पुस्तकाच्या निर्मितीबद्दलची माहिती दिली आहे। बाचुळकर यांनी निसर्ग वाचवण्यासाठी बहाल केलेलं आयुष्य यात प्रतिबिंबित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ डॉक्टर SR यादव, माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, डॉक्टर जय सामंत यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केली। यावेळी काउन्सिल ऑफ एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉक्टर विश्वनाथ मगदुम, मुख्य वनसंरक्षक श्रीलक्ष्मी यासोबतच साहित्यिक, हितचिंतक आणि नागरिक उपस्थित होते।